हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचे आस्वाद रेसिपीजमध्ये मी अमृता पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। आज खूप सुंदर सिंपल असा बेत इथे बनवलेला आहे। कांद्याची चटणी इथे मी बनवलेली आहे, त्याच्याबरोबर मी भाकरीचा आस्वाद घेणार आहे। माझी सर्वात फेवरेट अशी ही झटपट होणारी कांद्याची चटणी कशी बनवायची, चला तर मग आपण बघूयात। अगदी वेळ न घालवता पटकन होणारी ही कांद्याची चटणी आहे आणि काहीतरी झणझणीत खायची इच्छा झाली, त्यामुळे मी आज इथे कांद्याची चटणी बनवलेली आहे। इथे 2 मोठे चमचे तेल तव्यावरती गरम केलेलं आहे, त्यामध्ये मोहरी घालून घेतली आहे, जिरं घालून घ्यायचं आहे आणि हळद आणि हिंग घालून घ्यायचे। अगदी मोजक्या साहित्यात होणारी ही कांद्याची चटणी आहे। तुम्हाला नक्की आवडेल, नक्की करून बघा आणि जेव्हा कराल तेव्हा ते कशी जमली हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। आता हळद हिंग सगळं घालून झाल्यानंतर 2 मोठे कांदे मी इथे बारीक कट करून घेतलेले आहेत। ते कांदे सगळ्यांच्या घरामध्ये असतात, तर तुम्ही अशी झटपट होणारी ही तिखट झणझणीत अशी ही कांद्याची चटणी तुम्ही नक्कीच बनवून बघा आणि बनवा आणि तुमच्या फ्रेंड्स बरोबर नक्कीच ही रेसिपी शेअर करा। तुम्ही तुमच्या घरामध्ये झटपट होणारी कोणत्या रेसिपीज बनवतात हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। माझ्या चॅनलवरती नवीन असाल, सर्वात पहिल्यांदाच व्हिडिओ बघताय तर जरूर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा ही रेसिपी आणि सबस्क्राईब अजूनपर्यंत केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। इथे कांदा वरती खाली करून घ्यायचा आहे आणि याला दणदणीत वाफ आणून द्यायची आहे, त्यासाठी आपण आता झाकण ठेवणार आहोत। ही चटणी तव्यावरती मी आज बनवलेली आहे, लोखंडाच्या तव्यावरती। खूप वेगळी टेस्ट येते। लहानपणी कधीतरी खूप पटकन भूक लागलेली असायची आणि त्यावेळेस आई अशा पद्धतीची कांदा चटणी मला नक्कीच बनवून द्यायची आणि ती आज मला आठवली, त्यामुळे मी पटकन अशी कांदा चटणी करायला घेतलेली आहे। खालीवरती कांदा केल्यानंतर दणदणीत वाफ आलेली आहे, तुम्ही बघू शकता। आणि ते गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे, नाहीतर कांदा जळून जाईल। यामध्ये आपल्याला आवडीनुसार तिखट घालून घ्यायचं आहे आणि मीठही घालून घ्यायचं चवीनुसार। तुम्हाला तिखट अजून हवं असेल तर तुम्ही अजून तिखट घालू शकता, काहीच हरकत नाही आहे। खालीवरती करून घेऊयात, मस्तपैकी मिक्स करून घेऊयात आणि भरपूर यामध्ये दाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे आणि झटपट होणारी ही कांदा चटणी आत्ता काही मिनिटातच तयार होणार आहे। काहीतरी शॉर्टमध्ये आपल्याला हवं आहे आणि पटकन होणारी ही कांदा चटणी अप्रतिम टेस्टची होते, नक्की बनवून बघा। सगळं साहित्य आपण असं मिक्स करून घेऊयात। आता इथे गॅसची फ्लेम मी कुठेच मीडियम टू हाय केलेली नाही आहे, लो फ्लेमवरतीच आपल्याला हा कांदा शिजवून घ्यायचा आहे। आता यामध्ये आपण 1 चमचाभर तेल घालून घेऊयात, परत एकदा हलक्या हाताने मिक्स करून घेऊयात आणि कांदा आपला पटकन असा शिजलेला आहे। मस्त सुगंध सुटला आहे, आहा अप्रतिम दिसते ही कांदा चटणी। यावरती भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊयात आणि आपली कांदा चटणी इथे रेडी आहे खाण्यासाठी आणि सर्व करण्यासाठी। आता मी सर्व करून घेते। 1 भाकरी मी माझ्यासाठी केलेली आहे आणि त्यावरती मी ही कांदा चटणी घालून मस्तपैकी याचा आस्वाद घेणार आहे। तुम्हाला माझ्याकडून अजून कोणत्या रेसिपीज हव्या आहेत तेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मला सपोर्ट करण्यासाठी जरूर सबस्क्राईब करा। आहा, थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। परत एकदा भेटूयात अशीच एक छान मस्त झटपट होणारी रेसिपी घेऊन।